नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेस्टवायझर चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. MHT CET 2026ची तयारी करणाऱ्या माझ्या सगळ्या भावी इंजिनियर्स आणि फार्मासिस्टसाठी आजचा हा व्हिडिओ म्हणजे सोन्या चांदीचा दिवस आहे. कारण आज आपण MHT CET 2026च्या सिलेबस आणि चॅप्टर वाईज वेटेजबद्दल बोलणार आहोत. हो, बरोबर ऐकलत. कोणत्या चॅप्टरमधून किती प्रश्न येणार आहेत याचा एक अचूक अंदाज आपण आज घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की सर, अजून परीक्षेला खूप वेळ आहे, आतापासून कशाला एवढं टेन्शन घ्यायचं? मित्रांनो, लक्षात ठेवा, वेळेआधी निघालेलाच वेळेवर पोहोचतो. युद्धात जायच्या आधी शत्रूची ताकद, त्याच्या कमजोर बाजू, त्याचा सैन्य कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे, हे सगळं माहिती असेल ना, तर अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो. MHT CETचं पण तसंच आहे. कोणता चॅप्टर बाहुबली आहे आणि कोणता चॅप्टर जरा गरीब बिचारा आहे, हे जर आपल्याला आधीच कळालं तर आपला अभ्यासाचा प्लान एकदम परफेक्ट बनेल. उचलली जीभ लावली टाळ्याला असं करून अभ्यास होत नसतो. त्यासाठी स्मार्ट वर्क लागतं आणि स्मार्ट वर्कची पहिली पायरी म्हणजे परीक्षेचा पॅटर्न आणि चॅप्टर वाईज वेटेज समजून घेणं. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की MHT CETमध्ये 80-20चा नियम असतो. म्हणजे 80% प्रश्न हे 12वीच्या अभ्यासक्रमावर आणि 20% प्रश्न हे 11वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. प्रत्येक विषयात 50 प्रश्न येतात, म्हणजे 40 प्रश्न 12वीचे आणि 10 प्रश्न 11वीचे. चला तर मग वेळ न घालवता आपण थेट विषयाला हात घालूया आणि सुरुवात करूया आपल्या लाडक्या आणि अनेकांना धडकी भरवणाऱ्या विषयापासून, गणित. गणितामध्ये एकूण 50 प्रश्न असणार, त्यातले 10 11वीचे आणि 40 12वीचे. आधी 11वीचे 10 प्रश्नांबद्दल बोलूया. 11वीचे जे चॅप्टर्स निवडले आहेत ते 12वीच्या अभ्यासाचा पाया आहेत, म्हणून यांना कमी लकू नका. ट्रिग्नोमेट्री 2, स्ट्रेट लाईन, सर्कल, कॉनिक्स, प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर्स, परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स, फंक्शन्स, लिमिट्स आणि कंटिन्युटी या प्रत्येक चॅप्टरमधून साधारणपणे एक प्रश्न अपेक्षित आहे. म्हणजे एकूण झाले 10 चॅप्टर्स आणि 10 प्रश्न. हे चॅप्टर सोपे आहेत आणि स्कोरिंग आहेत. यांना ऑप्शनला टाकण्याची चूक अजिबात करू नका. थेंबे थेंबे तळे साचे हे विसरू नका. आता वळूया खरा खेळ बदलणाऱ्या भागाकडे, म्हणजे 12वीच्या 40 प्रश्नांकडे. सर्वात आधी मॅथमॅटिकल लॉजिक आणि मॅट्रायसेस. लॉजिकमधून 2 प्रश्न आणि मॅट्रायसेसमधून 1 प्रश्न येतो. हे दोन्ही चॅप्टर्स खूप सोपे आहेत. येथे तुमचे 3 प्रश्न म्हणजे 6 मार्क्स हक्काचे आहेत. यानंतर येतो गणिताचा राजा म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. या एकाच चॅप्टरमधून तब्बल 5 प्रश्न येण्याची शक्यता आहे, म्हणजे सरळ सरळ 10 मार्क्स. या चॅप्टरमधले सगळे फॉर्म्युले, आयडेंटिटीज तुमच्या जिभेच्या शेंड्यावर पाहिजेत. पुढे आहेत पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, ज्यातून 2 प्रश्न येतात, आणि त्यानंतर येतात 2 महाबली चॅप्टर्स म्हणजे वेक्टर्स आणि लाईन अँड प्लेन. वेक्टर्समधून 5 प्रश्न आणि लाईन अँड प्लेनमधून 4 प्रश्न येतात. म्हणजे विचार करा, हे 2च चॅप्टर्स मिळून तुम्हाला 9 प्रश्न म्हणजेच 18 मार्क्स देऊन जातात. हे दोन्ही चॅप्टर्स एकमेकांशी जोडलेले आहेत, त्यामुळे अभ्यास करताना सोबतच करा. लिनियर प्रोग्रामिंग हा एक छोटा पण हक्काचा मार्क देणारा चॅप्टर आहे. यातून 1 प्रश्न नक्की येतो. आता येतो कॅल्क्युलस. हा भाग अनेकांना अवघड वाटतो, पण मित्रांनो, सगळ्यात जास्त वेटेज याच भागाला आहे. डिफरेन्शिएशनमधून 3 प्रश्न, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हजमधून 4 प्रश्न, इनडेफिनेट इंटिग्रेशनमधून 4 प्रश्न, डेफिनेट इंटिग्रेशनमधून 2 प्रश्न आणि ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशनमधून 1 प्रश्न आणि शेवटी डिफरेन्शियल इक्वेशन्समधून 3 प्रश्न. म्हणजे तुम्ही जर नीट मोजलं तर जवळपास 17 प्रश्न म्हणजे 34 मार्क्स फक्त आणि फक्त कॅल्क्युलसवर आहेत. त्यामुळे या भागाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याला भीमटोला मारलाच पाहिजे. आणि शेवटी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमधून 2 प्रश्न आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमधून 1 प्रश्न येतो. हे दोन्ही चॅप्टर सोपे आहेत आणि हक्काचे मार्क्स देऊन जातात. तर हे होतं गणिताचं विश्लेषण. तुम्हाला आता कळालं असेल की ट्रिग्नोमेट्री, वेक्टर्स, लाईन अँड प्लेन आणि संपूर्ण कॅल्क्युलस किती महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला हे सगळं वेटेज तर कळालं, पण प्रश्न पडला असेल की अभ्यास करायचा कसा? इतक्या सगळ्या चॅप्टर्सची प्रॅक्टिस कुठून करायची? आणि समजा अभ्यास करताना काही डाऊट्स आले, काही अडलं, तर कोणाला विचारायचं? इकडे आड तिन्ही विहीर अशी अवस्था झाली आहे का? घाबरू नका. तुमच्या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे, टेस्टवायझर. होय, टेस्टवायझर आहे तुमच्यासोबत.
तुमच्या MHT-CET 2026च्या संपूर्ण तयारीसाठी लागणारे सगळे रिसोर्सेस म्हणजे बेस्ट क्वालिटी टेस्ट सिरीज, प्रत्येक चॅप्टरचे ई-बुक्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे डाऊट्स सॉल्व्ह करण्यासाठी एक्सपर्ट्सची टीम. हे सगळं काही तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल www.testwiser.com वर. आणि थांबा, तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. टेस्टवायझरचं नवीन फास्ट ट्रॅक PCM PYQs हे पुस्तक आता उपलब्ध झालं आहे. या पुस्तकात तुम्हाला MHT-CET 2025चे PCMचे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अगदी डिटेल सोल्युशन सोबत मिळतील. म्हणजे लेटेस्ट पॅटर्ननुसार तयारी करण्यासाठी यापेक्षा चांगलं साधन असूच शकत नाही. आयत्या बिळावर नागोबा बनून यश मिळत नाही. त्यासाठी योग्य साधनांनी स्वतः कष्ट करावे लागतात. आणि हे पुस्तक तुमच्या यशाचं ब्रह्मास्त्र ठरू शकतं. तर आजच www.testwiser.com ला भेट द्या. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. चला आता आपल्या व्हिडिओमध्ये पुढे जाऊया आणि पुढचा विषय घेऊया भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्रामध्ये पण गणितासारखंच 50 प्रश्न, 10 11वीचे आणि 40 12वीचे. 11वीमधून मोशन इन अ प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, सेमीकंडक्टर्स, एरर ॲनालिसिस आणि वेक्टर या प्रत्येक चॅप्टरमधून एक एक प्रश्न अपेक्षित आहे. हे सर्व फंडामेंटल चॅप्टर्स आहेत आणि यांचे कन्सेप्ट्स 12वीमध्ये खूप उपयोगी पडतात. आता बघूया 12वीचे 40 प्रश्न. फिजिक्समध्ये जवळपास 8 चॅप्टर्स असे आहेत ज्यांना अष्टप्रधान मंडळ म्हणता येईल. या प्रत्येक चॅप्टरमधून साधारणपणे 3 प्रश्न येतात. हे चॅप्टर्स आहेत रोटेशनल डायनामिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, थर्मोडायनामिक्स, ऑसिलेशन्स, सुपरपोजिशन ऑफ वेव्ज, वेव्ह ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स. म्हणजे हे 8 चॅप्टर्स केले की तुमचे 24 प्रश्न म्हणजे 24 मार्क्स पक्के होतात. या चॅप्टर्सवर तुमची कमांड असायलाच हवी. यानंतर येतात करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, AC सर्किट्स, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय आणि सेमीकंडक्टर डिव्हायसेस. या प्रत्येक चॅप्टरमधून साधारणपणे 2 प्रश्न अपेक्षित आहेत. हे चॅप्टर्स तुलनेने सोपे आणि स्कोरिंग आहेत. आणि शेवटी राहिला मॅग्नेटिक मटेरियल्स, ज्यातून 1 प्रश्न येतो. हा छोटा चॅप्टर आहे पण 1 मार्कही महत्त्वाचा असतो. तर फिजिक्सचा अभ्यास करताना त्या अष्टप्रधान चॅप्टर्सवर सगळ्यात जास्त लक्ष द्या. त्यानंतर 2-2 प्रश्न येणाऱ्या चॅप्टर्सना पक्क करा. आता वळूया आपल्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या विषयाकडे, ते म्हणजे रसायनशास्त्र. केमिस्ट्री हा सगळ्या स्कोरिंग विषय मानला जातो. यातही तोच नियम, 50 प्रश्न, 10 11वीचे आणि 40 सायन्सचे. 11वीमधून सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग, रेडॉक्स रिॲक्शन, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2, स्टेट्स ऑफ मॅटर, ॲड्झॉर्प्शन अँड कोलॉइड्स, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हायड्रोकार्बन्स आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. या प्रत्येक चॅप्टरमधून एक एक प्रश्न येतो. आता बघूया 12वीचे 40 प्रश्न. केमिस्ट्रीमध्ये फिजिकल, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक असे 3 भाग आहेत. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये सॉलिड स्टेट 2 प्रश्न, सोल्युशन्स 3 प्रश्न, आयोनिक इक्विलिब्रिया 3 प्रश्न, केमिकल थर्मोडायनामिक्स 3 प्रश्न, इलेक्ट्रोकेमिस्ट्री 3 प्रश्न आणि केमिकल कायनेटिक्स 3 प्रश्न. म्हणजे हे 6 चॅप्टर्समधूनच एकूण 17 प्रश्न येतात. हे सगळे चॅप्टर्स न्यूमेरिकल आणि कन्सेप्ट बेस्ड आहेत. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 3 प्रश्न, ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स 2 प्रश्न आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स 2 प्रश्न. हे मिळून झाले 7 प्रश्न. या चॅप्टर्समध्ये थिअरी आणि पाठांतरावर जास्त भर द्यावा लागतो. आणि आता येतो अनेकांना आवडणारा किंवा अनेकांना धास्ती वाटणारा भाग, म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मित्रांनो, ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे एक साखळी आहे. एक कडी चुकली की सगळी गाडी रुळावरून घसरते. हेलोजन डेरिव्हेटिव्ज 2 प्रश्न, अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्स 3 प्रश्न, अल्डेहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्झिलिक ॲसिड्स 3 प्रश्न आणि अमाइन्स 2 प्रश्न. हे 4 चॅप्टर्स मिळून 10 प्रश्न कव्हर करतात. यांचा अभ्यास करताना रिॲक्शन्स लिहून बघा. आणि शेवटी राहिलेले 3 सोपे आणि थेरॉटिकल चॅप्टर्स म्हणजे बायोमॉलिक्युल्स, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री आणि ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. या प्रत्येक चॅप्टरमधून 2-2 प्रश्न येतात. हे 6 प्रश्न तुमचे हक्काचे आहेत. तर मित्रांनो, हे होतं MHT-CET 2026 साठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सचं संभाव्य चॅप्टर वाईज वेटेज. मला आशा आहे की तुम्हाला आता डोक्यात अभ्यासाची एक स्पष्ट दिशा तयार झाली असेल.
फक्त गध्यासारखी मेहनत करून उपयोग नाही, तर घोड्यासारखी स्मार्ट मेहनत करायची आहे. कोणत्या चॅप्टरला किती वेळ द्यायचा, तशावर जास्त फोकस करायचा, हे आता तुम्हाला कळालं आहे. लक्षात ठेवा की केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. आता तुम्हाला काय करायचं आहे ते या व्हिडिओमधून कळालं आहे. आणि ते कसं करायचं, त्यासाठी लागणारी प्रॅक्टिस, टेस्ट सिरीज आणि डाऊट सॉल्व्हिंगसाठी टेस्टवायझर तुमच्यासोबत कायम आहे. तर लागा तयारीला. 2026 मध्ये महाराष्ट्राच्या टॉप इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजचं गेट तुमच्यासाठी उघडणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कारण ज्ञान वाटल्याने वाढतं. आणि हो, टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करून ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.